नमस्कार, मी कविता धकाते. आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहरात काल रात्री 9:15 वाजता पिंक पॅराडाइज बार समोर एका पोलिसाची अमानुष हत्या करण्यात आली आणि दुसरा पोलीस गंभीर अवस्थेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकाश शिर्के, मलिक यांच्यासहित अन्य 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात बजरंग दल यांनी मृत पोलिसाचे शव पोलीस ठाण्यात नेण्याचे ठरविले असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती बजरंग दल यांच्या वतीने देण्यात आली आहे. इंस्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने संतप्त झालेल्या चिमूर येथील जमावाने आरोपीस अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी ताबडतोब या प्रकरणी हस्तक्षेप करत आरोपीला ताब्यात घेतले, परंतु जमावाने त्यापूर्वी आरोपीच्या दुकानाची जाळपोळ केली आणि यासंबंधी जाळपोळ करणाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची बाब लपविली असल्याचा थेट आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने 250 कोटी रुपये कर्ज घेण्याचा प्रस्ताव संबंधित विभागांना पाठविण्यात आला आहे. मात्र आयुक्तांनी यावर स्पष्टीकरण देताना आर्थिक स्थिती कमकुवत झाल्यावर जसे राज्य कर्ज घेते तसे आम्हीही कर्ज मागितले, यात गैर काय असा प्रश्न केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड खाणेसह अनेक खाणी निर्माण अवस्थेत आहेत. याविरुद्ध येथील आदिवासी बांधवांनी एल्गार पुकारला असून 70 गावांच्या ग्रामस्थांनी सर्व नवी आणि जुन्या खाणी त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी बनवण्याचा संकल्प केला होता, परंतु ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे त्यांच्या स्टील सिटीचे काय होणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरीचे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. निवडणुकीसाठी दाखल शपथपत्रावर आक्षेप नोंदवत त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. यांनी दाखल केलेले शपथपत्र अवैध असून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी विनंती या अर्जात केली गेली आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांची आमदारकी रद्द होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार अधिक आक्रमक झाले असून त्यांनी आपल्याच सरकार विरोधात टीकेचे बाण सोडले आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या मनात नेमके चालले तरी काय असा प्रश्न आता पडू लागला आहे. शेतमजुरीसाठी शेताच्या बांधावरून जाणाऱ्या एका मजूर महिलेच्या 7 वर्षाच्या मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने गंभीरपणे हल्ला करीत आईच्या हातातून हिसकावत त्या मुलाला शेतात बऱ्याच अंतरावर फरफटत नेले. या हल्ल्यात हा मुलगा ठार झाला. आपल्या मुलाला वाचविण्यासाठी या मातेने जीवाच्या आकांताने आटापिटा केला, परंतु नियतीपुढे तिचे काहीच चालले नाही. डोळ्यादेखत मुलगा गमावल्याने झालेला मानसिक आघात हा न विसरण्याजोगा आहे. एक विवाहिता आणि एक अविवाहित यांचे प्रेम संबंध जुळले. 2 वर्षे यांचे हे प्रेम प्रकरण चालले. त्यानंतर अविवाहित तरुणाचे लग्न जुळले. हे कळल्यानंतर त्या विवाहितेने प्रियकराशी बोलणे टाळले. हा राग मनात ठेवून तो नेहमी विवाहितेशी भांडण करायचा आणि एका क्षणी त्याने सर्व बंधन झुगारून भर रस्त्यात तिचा विनयभंग केला. अखेरीस त्या विवाहितेने पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली. पण येथील ही घटना आहे. एक 4 वर्षे वयाची चिमुकली मुलगी खेळत असताना अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीने आपल्या दुचाकीने तिला उडविले. या अपघातात तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वणी तालुक्यातील चिचघाट येथे तणाव निर्माण झाला आणि गावकऱ्यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीस अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला. राज्यात अनेक सरकारी जमिनीवर लाखो लोक 30-40 वर्षापासून आपले संसार चालवत आहे. आता महाराष्ट्र राज्य शासनाने या सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांना ती जागा खाली करून देण्याचे आदेश काढले आहे. याची माहिती मिळताच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की ज्यांचा संसार 30 ते 40 वर्षापासून सरकारी जागेवर आहे अशांना तुम्ही बेघर करू नका आणि राज्य शासनाने या गरीब लोकांची बाजू हिरिरीने न्यायालयात मांडावी अशी विनंती केली आहे. सलग 2 दिवशी वाघाच्या हल्ल्यात 2 मेंढपाळ ठार झाल्याने मूल तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. 7 मार्च रोजी मेंढ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला करत मेंढपाळ मलाजी येगेवार यास ठार केले. ही घटना आज उघडकीस आली. यापूर्वी 6 मार्चला नितीन कोरेवार या मेंढपाळास वाघाने राजुरी स्टील प्लांट जवळ ठार केले होते.
तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.